सरसुखाची भाग 3. स्वप्नीलचा निरोप घेऊन गौरी ऑफिसमध्ये जायला निघाली. गाडी चालवताना देखील ती सकाळच्या तिच्या स्वप्नाचाच विचार करत होती. ठरवलं तरी तुला विसरणं शक्यच होत नाही. कुठं आहेस? कसा आहेस? एकदाही परत तुला मागं वळून बघावं वाटलं नाही? मी कुठे आहे? जिवंत आहे की माझं काही बरं वाईट झालं? तुला साधं विचारावंही वाटलं नाही. का असं न सांगता निघून गेलास? का? एखादा माणूस एवढा निर्दयी असू शकतो? गाडी चालवताना गौरीच्या डोक्यात विचारांचं वादळ घोंगावत होतं आणि त्या विचारांच्या स्पीडने गौरी ऑफिसमध्ये पोहोचली. आयुष्य म्हणजे ॲडजस्टमेंट, निव्वळ एक तडजोड. चला गौरी मॅडम, एका तडजोडीतून दुसऱ्या तडजोडीत हसतमुखानं जा. पार्किंगमध्ये गाडी लावत गौरी स्वतःशीच पुटपुटली. तिनं मनगटावरच्या घड्याळात पाहिलं. वेळेच्या 10 मिनिट आधीच ती ऑफिसमध्ये पोहोचली होती. ऑफिसच्या बाहेर सर्वजण बुके वगैरे घेऊन उभे होते. विकास सर आज बुके वगैरे घेऊन आणि सगळे वेळेत हजर? गौरी तिच्या मॅनेजरच्या विकासच्या बाजूला उभी राहत बोलली. हो, MD सर वेळेचे खूप पक्के आहेत. त्यांना सेकंदभरही उशीर चालत नाही म्हणे, विकास म्हणाला. त्यांची पोस्ट माहिती आहे बरं मला, गौरी म्हणाली. हो, पण त्यांचे इनिशियल्स MDच आहेत आणि त्यांना त्याच नावाने हाक मारावी लागते. तुम्ही बऱ्यापैकी होमवर्क करून आलात, गौरी विकासला चिडवत होती. तेवढ्यात गौरीचा मोबाईल वाजला. गौरीनं बॅगमधून मोबाईल काढला. स्वप्नीलचं नाव स्क्रीनवर बघून तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. गौरी, फोन सायलेंट कर. अगं तो बॉस खूपच रागीट आहे. त्याच्यासमोर फोन वाजलेला त्याला आवडत नाही, विकास गौरीला दटावत म्हणाला. ओके, असं करते मी, माझी बॅगच आत डेस्कवर ठेवून येते, म्हणजे फोन वाजल्याची कटकटच नाही, गौरी विकासला म्हणाली. अटेन्शन एव्हरीबडी, प्लीज आपापले फोन सायलेंट मोडवर ठेवा, विकासने बाकीच्यांना सूचना दिली. गौरी तिची बॅग आत तिच्या डेस्कवर ठेवायला निघाली. स्वप्नीलचा परत फोन आला. अरे किती काळजी करशील, मी नीट पोहोचले ना ऑफिसमध्ये. आता फोन ठेवू का? नवीन बॉस यायची वेळ झाली आहे आणि हो, दिवसभर फोन सायलेंटवर असेल. पुन्हा जेवली का म्हणून फोन करू नको. काही काम असेल तर घरी आल्यानंतर बोलू बाकीच्या विषयांवर. गौरीनं स्वप्नीलचं बोलणं न ऐकताच चिडून बोलून फोन बंद केला. फोन सायलेंट मोडवर टाकून तिनं बॅग डेस्कच्या ड्रॉवरमध्ये ठेवली. तिचं लक्ष ऑफिसकडं गेलं. एरवी स्वच्छ असणारं ऑफिस आज जरा जास्त स्वच्छ आणि जास्तीचं स्टाफटीप दिसत होतं. ऑफिसमधले सगळे लोक बाहेर थांबले होते, त्यामुळे ऑफिसमध्ये शांतता होती. शांतता किती बरी वाटते. असं सगळं शांत असतं तर किती बरं झालं असतं. नाहीतर एरवी नुसता गोंधळ सुरू असतो, गौरी स्वतःशीच पुटपुटली. तेवढ्यात तिला तिच्या ऑफिसमधल्या टीनानं आवाज दिला. गौरीनं तिच्याकडे पाहिलं. नवीन बॉसला इम्प्रेस करण्यासाठी टीना जरा जास्तच मेकअप करून आली होती. वाव टीना, छान दिसते ग, गौरी तिच्याजवळ जात म्हणाली. रिअली? थँक्स डिअर, टीना आपले केस उगीचच कानामागे टाकत डोळे मिचकावत म्हणाली. तिनं पर्समधला छोटा आरसा काढला आणि लिपस्टिक काढून परत आपल्या ओठांवर फिरवली. ऑफिसमधला एक माणूस सोडलास का तू, की ज्याला तू इम्प्रेस करायचा प्रयत्न केला नाहीस? आता तर काय नवीन बॉसच येणार आहे, फिरव अजून लिपस्टिक, गौरी स्वतःशीच पुटपुटली. काही म्हणालीस का, टीना गौरीला म्हणाली. नथिंग, चल बाहेर जाऊ, नाहीतर ऑफिसमध्ये असूनही नवीन बॉसच्या दृष्टीनं आपला लेटमार्क लागेल. गौरीनं बोलता बोलता डोळा मारला. गौरी आणि टीना दोघी बाहेर आल्या. विकास सरांच्या बाजूला जाऊन उभ्या राहिल्या. टीना विकासला जरा खेटूनच उभी राहिली. टीनाला तसं बघून गौरीला हसू आलं. विकास थोडा बाजूला सरकला. MD सरांची कार येऊन थांबली. विकास आणि बाकी ऑफिसमधली सिनियर मंडळी त्यांच्या स्वागतासाठी पुढं गेली. चिडकू बॉस दिसतो तरी कसा बघूया, गौरी नव्या बॉसचा चेहरा बघायचा प्रयत्न करत होती. त्यांच्या स्वागतासाठी बाकी लोक पण पुढं जात होते, त्यामुळं गौरीला त्याचा चेहरा नीट दिसत नव्हता. सगळ्यांचं स्वागत स्वीकारून MD आत जायला निघाले. सगळी गर्दी बाजूला झाली. गौरीची नजर त्याच्यावर पडली. मल्हार, गौरी आश्चर्यानं मनातच पुटपुटली.
सुरेश, सुमनताई, स्वप्नील, गौरी, शर्विल आणि सान्वी. एक हसतं खेळतं कुटुंब. मग हा मल्हार नेमका कोण? मल्हारमुळं गौरीच्या आयुष्यात काही वादळ तर येणार नाही की एखादी सर सुखाची? जाणून घेण्यासाठी वाचत राहा सरसुखाची. धन्यवाद.